नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा आपला मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा, आणि त्यानिमित्ताने मराठी परंपरा, मराठी प्रवाह जपणारी आपली स्टार प्रवाह वाहिनी आणि त्या वाहिनीतल्या अनेक मालिकांमधले कलाकार गिरगावातल्या या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आता मालिकेतल्या कलाकारांशी आपण बोलणार आहोत. अनुष्का माझ्यासोबत आहे, इंद्रनील माझ्यासोबत आहे आणि मिलिंद सुद्धा, माझा अनेक वर्षांपासूनचा, अनेक दशकांपासूनचा मित्र मिलिंद गवळी माझ्यासोबत आहे. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सर्वप्रथम शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. आणि गिरगावातल्या शोभायात्रेमध्ये ढोल ताशांच्या गजरात तुमचं स्वागत झालेलं आहे. दिनदर्शिकेचं प्रकाशन झालेलं आहे. आत्ता या क्षणाला तिघांनाही नेमकं काय वाटतंय, कारण तुम्ही ते ढोल ताशे वाजून इथे आलेले आहात आता. खूप आनंद झालाय. अगदी मी वाट बघत होतो या सोहळ्याची. गेली 3 वर्ष मी या सोहळ्यात पार्टिसिपेट करतोय आणि मला खरंच आवडतं ही मराठमोळी परंपरा आणि गिरगावमध्ये आजही छान पद्धतीने जपली जाते. आजही पाडवा इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. शोभायात्रा काढली जाते आणि मला एक आनंद होतो की हे 2 लेकरं पण आज पहिल्यांदा आलेली आहे. अच्छा, पहिल्यांदा आला. हो, आणि दोघेही मुंबईतले नाही आहेत. अच्छा, तो कोल्हापूरचा आहे, ती संभाजीनगर मधली आहे. तुमच्याकडनं आवडेल मराठमोळं आणि कसं होतं की बाहेर मुंबईच्या बाहेर राहणाऱ्यांना हे माहिती नसतं की इतक्या छान पद्धतीने आपला सण साजरा केला जातो. इथे तर करतातच, कोल्हापूरला तर करतातच, संभाजीनगरला पण करतात, पण गिरगाव मध्ये करायला मिळालं. तर मला ते दोघे आल्यानंतर मला एक तर त्यांच्याकडेच मी जास्त बघत होतो. आज मी जेव्हा ढोल वाजवत होतो तर मी त्यांना म्हटलं की नाही, तुम्ही वाजवा. आम्ही तिघांनी मिळून ढोल वाजवलेले. बोला. खरं तर सण म्हटल्यानंतर घरची आठवण येतेच. आणि त्यात मी एकत्र कुटुंबामध्ये राहते, म्हणजे माझ्या घरी 22 जण आहेत. अच्छा. हो, आम्ही एका घरात एका चुलीत जेवण, म्हणजे असं वन रूफ 1 किचन. तर त्यामुळे नाही, संभाजीनगर, कोल्हापूरचा मिक्स होत आहे संभाजीनगर मध्ये. तर सण म्हटल्यानंतर मला घरची आठवण येतेच. पण मला असं वाटतं की ह्या शोभायात्रेबद्दल मी ऐकून होतेच, पण आज इथे सगळ्याच मालिकांच्या, म्हणजे सगळ्या कलाकारांना बोलवल्यामुळे मला असं वाटतं की ती जी कमतरता आहे की घरी नाही जाता आलं, त्यांना भेटता नाही आलं, सगळे एकत्र असल्यामुळे कुटुंब महत्वाचं, हे कुटुंब खरंच खऱ्या अर्थाने करेक्ट. मला त्यामुळे एका अर्थी मी त्यांच्यासोबतच आजचा सण साजरा केला असं मला वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शूटिंगचं स्केड्यूल खूप, म्हणजे आणि स्पेशली जेव्हा सणवार असतात. आत्ताच नुकताच आमचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार झाला, तर त्याच्यामुळे बँकिंग कमी आहे, डे नाईट शूट सुरू आहे. आणि आज असं झालं की रात्री उशिरा पॅकअप झालं, सकाळी 5ला उठून नटून थटून नऊवार नेसून येऊन इकडे सण साजरा करायचा. म्हणजे रात्री आम्हाला असं वाटलं की बापरे, आता हे कसं शक्य होईल. पण आम्ही तयार होऊन जेव्हा इथे आलो, सगळा शीणभाग नाहीसा झाला. आणि सिरियल शूट करत असताना सलग शूट करतो, टेलिकास्ट होतात, लोक टीव्हीवर बघतात. आम्ही तसं पॉसिबल होत नाही, आम्ही सगळे मोबाईलमध्येच जसा वेळ मिळेल तसा बघतो. पण जेव्हा ग्राउंडवर येतो आणि प्रत्यक्ष प्रेक्षकांची भेट होते, तेव्हा मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा पोचपावती मिळते, तेव्हा सगळ्या गोष्टींचं एक समाधान मिळतं. सो त्यामुळे मस्त मजा आली. काय होतं, टेलिव्हिजन जेव्हा आपण करत असतो तेव्हा लोकांना थेट भेटता येत नाही. आपण टीव्हीवरूनच भेटतो, आपल्या कामातून भेटतो, पण त्या कामाची पोचपावती तेव्हाच कलाकाराला मिळते जेव्हा प्रत्यक्ष भेटता येतं. आणि सण मला वाटतं की ती संधी आम्हाला देतं, कारण लोकांना भेटता येतं, त्यांचे विचार करतात आपल्या कामाबद्दलचे, त्यांचं मत काय आहे. सो आज इतके लोक होते, इतकी गर्दी होती, फोटो काढायचे होते आणि मजा येते ना भेटून. एक जबाबदारी वाढते, कारण ते सांगतात आपल्याला तुमच्याकडून खूप चांगलं काम होतंय. आणि तीच ऊर्जा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. संकल्प काय केले दोघांनी? संकल्प सांग. आम्ही वचन देतो की प्रेक्षकांचं खूप प्रामाणिकपणे आम्ही मनोरंजन करत राहू. वचन दिले आम्ही तुम्हाला. हो, हाच संकल्प आहे. म्हणजे आमच्या सेटवर सगळ्यांचाच ह्या वर्षीचा संकल्पच हा आहे की प्रेक्षकांचं आम्ही मनोरंजन तर करूच, पण त्याचबरोबर त्यांचं प्रबोधनही करू.
तर ह्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो. बरं, आणि एकदा तुमचं नाव आणि तुमचं कॅरेक्टर नेम सांगून शुभेच्छा द्या. नमस्कार, माझं नाव अनुष्का सरकटे, म्हणजेच वचन दिले तू मला या मालिकेतली तुमची लाडकी ऊर्जा. नमस्कार, मी इंद्रनील कामत, म्हणजेच तुमचा शौर्य. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. हे वर्ष सुखसमृद्धीचं, आनंदाचं, कमाल सगळ्यांना जावं हीच इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करेन. थँक्यू. स्वामी कृपा क्रिएशनला शौर्य आणि ऊर्जा कडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चालेल, ओके, थँक्यू. थँक्यू.